नमस्कार. रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि आपण हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत शेतीच्या पंपांसाठी वीज पुरवठा असतो. अशा वेळेला जर शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे किंवा फर्टिगेशन करायचं आहे किंवा मजुरांना पाणी भरायचं आहे तर रात्री या वेळेला येण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे. उद्या या ठिकाणी आम्ही टरबुजांच्या फवारणीसाठीचं हे पाण्याच्या टाक्या या ठिकाणी भरतो आहोत. याच्यानंतर रात्री फर्टिगेशनसुद्धा करायचं आहे. जर शासनानं आम्हाला सकाळी 9 ते 10 पर्यंत जर वीज पुरवठा दिला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना फवारणी असू द्यात किंवा फर्टिगेशन असू द्यात किंवा मजुरांच्या पाण्याच्या पिण्याची व्यवस्था असू द्यात, शेतकऱ्यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था असू द्यात, या सगळ्या गोष्टी सोयीच्या होतील. मंत्रिमंडळ असू द्यात किंवा अधिकारी वर्ग असू द्यात, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची मुलं आहेत जे लोकप्रतिनिधित्व करत आहेत किंवा अधिकाऱ्यांचा एक क्लास 1 क्लास 2 पोस्टला आहे. या महावितरण किंवा महापारेषण तसेच मंत्रिमंडळातील सर्व मान्यवरांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला खूप अडथळे शेतात असतात, खूप अडचणी असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की कृपया आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे रात्रीचं जे शेड्यूल आहे ते रात्रीच्या 9 ते 5 पर्यंतचं हे तात्काळ बदलावावं. यामध्ये विधानसभेतून यासाठी विशेष विनंती असेल की तात्काळ या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार कुणाचंही असू द्या, मात्र शेतकऱ्यांसाठी आपण रात्रीची वीज पुरवठा कमी केला पाहिजे किंवा बंद केला पाहिजे, हा या व्हिडिओच्या मागचा हेतू आहे. आम्ही या ठिकाणी फर्टिगेशनसाठी आणि सकाळी फवारणीसाठी टाक्या भरतात. आमच्यासारखे असंख्य शेतकरी रात्रीच्या वेळेला विचू काट्याचे परिवाराला बाजूला ठेवून शेतात येतात. त्यांची शासनानं काळजी घेणं गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला याच एक नम्र विनंती करतो. धन्यवाद.